मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। ही बातमी आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। काळजीपूर्वक या व्हिडिओचे स्पष्टीकरण आवश्यक पहा। चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। मित्रांनो, आजची सर्वात मोठी बातमी आहे 24 फेब्रुवारीची मोठी बातमी। पेन्शनधारकांसाठी खुश खबर, पेन्शनधारकांसाठी जी.आर. वित्त विभागाचा निर्णय नुसार कारवाई। या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची मोठी बातमीच्या संदर्भात स्पष्टीकरण जाणून घेऊया। त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण बातमीचे स्पष्टीकरण करतो आहे। बातमी थोडी मोठी होईल हे मला माहित आहे, तरी स्पष्टीकरण सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐका। तर चला करूया स्पष्टीकरण। मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, ज्याचा थेट संबंध महाराष्ट्रातील 17 लाख कर्मचाऱ्यांशी आणि अधिकारी, सहकारी कर्मचारी आणि सुमारे 7 लाख पेन्शनधारकांशी दैनंदिन जीवनाशी संबंध आहे। गेल्या अनेक दशकापासून आपण ऐकत आहोत की सरकारचे काम आणि 9 महिने थांब, पण आता ही मन इतिहास जमा होण्याची वेळ आली आहे आणि त्या संदर्भातलं हे स्पष्टीकरण पहा। राज्याच्या वित्त विभागाने प्रशासकीय अवस्था जी अनास्था आहे आणि दिरंगाई सर्जिकल स्ट्राईक करत एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे। एकीकडे महागाईचा भडका उडालेला असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या हक्काचे भत्ते आणि पेन्शनधारकांचे पेन्शन फाईल अडकून पडलेले असेल तर केवळ प्रशासकीय चूक नाही तर तो एक अन्याय आहे। हा अन्याय दूर करण्यासाठी वित्त विभागाने काढलेला हा विस्तृत आदेश कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळाच्या संघर्षाचा मोठा विजय आहे। हा व्हिडिओ केवळ पाहू नका, तर यातील प्रत्येक तांत्रिक मुद्दा नीट समजून घ्या, कारण तुमच्या कष्टाचा एक एक पैसा, एक एक रुपया या प्रक्रियेवर अवलंबून आहे आणि म्हणूनच आपण त्याचे स्पष्टीकरण करत आहोत। ही परिस्थिती आता कर्मचाऱ्यावर उडवली आहे। राज्याच्या सचिवालयापासून जिल्हा पातळीवर कार्यालयात रेट टेपिझम म्हणजे लाल फितशाहीचा कारभार चालतो। एखादा कर्मचारी वेतनवाढ, घर भाडे भत्ता किंवा फरकाची रक्कम अर्ज करतो तेव्हा त्यासाठी फाईल ती 10 ते 15 टेबलवरून जाते आणि प्रत्येक ठिकाणी आठवडाभर पडून राहते। कर्मचारी संघटनेच्या आकडेवारीनुसार सध्या राज्यात 25,000हून अधिक पेन्शन फाईल केवळ कागदपत्राची कमतरता किंवा वरिष्ठाच्या सह्या नसल्याने प्रलंबित आहेत। वित्त विभागाच्या आढाव्यात धक्कादायक वास्तव्य समोर आलं आहे। अनेक विभागाकडे निधी उपलब्ध असूनही प्रक्रिया जटिलतेमुळे कर्मचाऱ्यांचे पैसे कर्मचाऱ्यांना मिळत नाही आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने सर्व विभाग प्रमुखांना किंवा एचओडीएस यांना जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे आणि आदेश देण्यात आले आहे की फाईल प्रलंबित ठेवण्याचा आता गुन्हा समजला जाईल। आदेशातील प्रमुख बदल खालील प्रमाणे आहे। प्रथम, जबाबदारीचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे। पूर्वी 1,000 रुपयाच्या खर्चासाठी मंत्रालयाची परवानगी लागायची, आता ही मर्यादा वाढून केवळ स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे। आता 90% फाईल मंत्रालयापर्यंत जाणार नाहीत। दुसरे अत्यंत महत्त्वाचे म्हणजे साप्ताहिक आढावा अनिवार्य घेण्यात येणार आहे। प्रत्येक विभागाच्या सचिवाचा दर शुक्रवारी किती फाईल्स निकाली निघाल्या आहेत याचा अहवाल मुख्य सचिवाला सादर करावा लागेल। तिसरे महत्त्वाचे मुद्दा म्हणजे दंडात्मक तरतूद करण्यात आल्या आहेत। विनाकारण फाईल अडकून धरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालात म्हणजे सीआर मध्ये तशी नोंद केली जाईल। त्याचा थेट परिणाम त्याच्या प्रमोशनवर किंवा बढतीवर होईल। पेन्शनधारकांसाठी विशेष अतिशय कौतुकास्पद ही बाब आहे आणि म्हणूनच निवृत्तीच्या 6 महिने आधी सेवा पुस्तिका अंतिम करण्याचे आदेश आहे। निवृत्तीच्या दिवशी पेन्शन सुरू न झाल्यास संबंधित आस्थापना प्रमुखाला वैयक्तिक स्पष्टीकरण द्यावे लागेल। तांत्रिक कारणास्तव मुख्य पेन्शनला उशीर झाला तर 100% तात्पुरती पेन्शन तत्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत। कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर वारसांना वारसा दाखल्यासाठी भटकावे लागू नये, त्यासाठी नामनिर्देशन प्रक्रिया डिजिटल आणि सुलभ करण्यात आली आहे। तसेच ट्रेझरी कडून मंजूर
मंजुरी मिळताच 48 तासात रक्कम बँक खात्यात जमा होणे बंधनकारक आहे. भत्ते आणि रक्कमच्या विस्तारित क्रांतीत मोठे बदल घडले आहेत. डिजिटल मंजुरीसाठी भत्त्याची फाईल डिजिटल स्वाक्षरीने काम चालणार नाही. 7व्या वेतन आयोगाचे हप्ते, महागाई हप्त्याचा फरक गणना यासाठी विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. वैद्यकीय देयके 5 लाखापर्यंत विभाग स्तरावर निकाली काढले जातील. पेपरलेस प्रशासनावर जोर असेल. कर्मचाऱ्यांना युनिक आयडी मिळेल. त्यामुळे मोबाईल फाईल कोणत्या टेबलवर किती दिवसापासून आहे त्याला पाहता येईल. आक्षेप ईमेल किंवा मोबाईलवर थेट पाठवले जाईल. जेव्हा सेवा पुस्तक डिजिटल लॉकर मध्ये सुरक्षित ठेवण्यात येईल. सावधगिरी आणि अफवाचे निराकरण करून घ्या. सध्या एक मोठी अफवा फिरत आहे. पहिली अफवा म्हणजे सरकारचे सर्व कर्मचाऱ्यांना एक रकमी 10 रुपये मिळणार आहे. ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. तर दुसरीकडे वय 58 वर्षावरून 60 वर्षे किंवा 62 होणार याकडे अद्याप कोणताही अधिकृत शासन निर्णय निर्गमित नाही. फक्त अधिकृत GR निर्णय आणि वित्त विभागाच्या वेबसाईटवर विश्वास ठेवा. आणि हा निर्णय प्रशासकीय सुधारण्याचे एक महत्वाचे पाऊल आहे. कर्मचाऱ्यांचे पैसे वेळेत मिळाले तर ते अधिक जोमाने सेवा करतील. आणि म्हणून शासनाने वित्त विभागाने हा शासन निर्णय निर्गमित केला आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.